तुमचं? माझं नाव गणेश औशर मामले. बरं. प्रत्यक्षदर्शी होते का तुम्ही जेव्हा अपघात झाला तेव्हा? हो. म्हणजे तातडीने एम्ब्युलन्स तुम्ही आहे. हं. माझी मुक्ताई एम्ब्युलन्स आहे. बरं. मग तिथं नेमकी काय घटना झाली होती तिथं जेव्हा गेल्यावर आम्हाला कॉल आला ऍक्सिडेंट झालाय. तर तिथं बस आणि ब्रिजा गाडी हं. तिथं गेल्यावर हे सगळे गुंतलेले होते. नाही, बस कुठं जात होती नेमकी? गाडी कुठे येत बस होती? इकडे आळापाट्याच्या दिशेने येत होती हं. आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती. बरं. हं. तर तिथं गेल्यावर गाडी नेमकी कुठं अपघात कुठं झाला नेमकी? हे पिंपळगाव दोघा फाटा आहे ना हां. त्याच्या जवळ झाला तिथंच बरं बरं. नजदीक. गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं? आम्ही गेल्यानंतर बसमध्ये प्रवासी बसमध्ये होते. हं. तर ब्रिजामधले पिंपळगावचे ग्रामस्थ हं. जितू सस्ते असतील, हं. महेंद्र असं त्यांचा भाऊ ते सगळ्या पिंपळगावच्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अँब्युलन्स मध्ये पटापट टाकून उपचारासाठी आळापाट्याला आम्ही घेऊन गेलो. मग किती जण माहित आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये 2 लेडीज माहित आहेत. 2 लेडीज माहित आहेत का? हो, आणि 2 पुण्याला पाठवले. दोन सिरियस आहेत ते पुण्याला पुण्याला पाठवले. कुठले आहेत ते काय ते समजलं? आपले ते ब्राह्मणवाड्याचे आहेत. हं. ते मुंबईला राहतात, त्याच्यामुळे ते मुंबईला चालले होते. ते नाव वगैरे समोर आले ते? नाव आता पोलीस स्टेशन समोर असतील. आम्ही बॉड्या सोडल्या हे करून. आणि बस मधले किती जण जखमी आहेत? ते किरकोळ लागलेले बसमध्ये. ड्रायव्हरला थोडा लागलेले. सोनवणे हॉस्पिटलला तिथे ऍडमिट केलेले त्या. बस मधले प्रवासी कुठले होते काय समजले? नाही, बस मुंबईवरून येत होती. मुंबईचे होते प्रवासी. मुंबईचे प्रवासी. हो.